जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या सेशनमधील पहिला प्रश्न पहा काय आहे. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने आपले 100वे मिशन लॉन्च केले? आता इस्रोने आपले ऐतिहासिक 100वे मिशन लॉन्च केलं असून याच्या प्रक्षेपणासाठी GSLV F-15 या रॉकेटचा उपयोग करण्यात आला. बरं, हे मिशन कोणत्या तारखेला लॉन्च करण्यात आलं असं सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. तर हे मिशन 29 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून लॉन्च करण्यात आलं. बरं, या मिशन अंतर्गत कोणता उपग्रह लॉन्च करण्यात आला? तर NVS-02 हा उपग्रह या मिशन अंतर्गत लॉन्च करण्यात आला आहे. या NVS-02 विषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की भारत हा नाविक या नावाने एक नेव्हिगेशन प्रणाली तयार करत असून त्या अंतर्गत आता दुसऱ्या पिढीतील एकूण 5 उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत व त्यातील दुसऱ्या पिढीतीलच हा दुसऱ्या क्रमांकाचा उपग्रह आहे. याआधी दुसऱ्या पिढीतील पहिला उपग्रह NVS-01 हा 29 मे 2023 रोजी लॉन्च करण्यात आला होता. तर आता दुसरा उपग्रह 29 जानेवारी 2025 मध्ये लॉन्च करण्यात आला. मित्रांनो, नाविकप्रमाणेच इतर देशांच्या सुद्धा काही नेव्हिगेशन सिस्टीम आहेत, त्यांची नावे सुद्धा नोट करून घ्या. यात अमेरिकेची GPS, रशिया या देशाची ग्लोनास, चीनची बेदेयू, तर युरोपियन युनियनची गॅलिलिओ ही नेव्हिगेशन सिस्टीम आहे. यासच या न्यूज संबंधित इतर काही पॉईंट नोट करून घ्या. इस्रोचं आता हे 100वे मिशन आहे. तर इस्रोने आपलं पहिलं मिशन कधी लॉन्च केलं होतं? तर इस्रोने आपलं पहिलं मिशन 10 ऑगस्ट 1979 रोजी SLV-3 E1 रॉकेटद्वारे प्रक्षेपित केलं होतं. बरं, आतापर्यंतच्या इस्रोच्या या 100 मिशनमध्ये सर्वाधिक कोणत्या लॉन्च व्हेकलचा वापर करण्यात आला? तर इस्रोच्या या 100 मिशनमध्ये सर्वाधिक PSLV या लॉन्च व्हेकलचा वापर करण्यात आला. बरं, 2024 मध्ये इस्रोने आपले किती मिशन लॉन्च केले? तर 2024 मध्ये इस्रोने आपले 5 मिशन लॉन्च केले होते आणि ते कोणकोणते? तर 2024 वर्षाच्या सुरुवातीलाच इस्रोने आपल्या 95व्या मिशन स्वरूपात एक्सपोसॅट लॉन्च केलं. 96व्या मिशन म्हणून इनसॅट 3DS, 97व्या मिशनमध्ये इस्रोने EOS-08, 98व्या मिशनमध्ये प्रोबा 3, तर 99व्या मिशनमध्ये इस्रोने SPAD-X हा उपग्रह लॉन्च केला. इस्रोचे गेल्या वर्षीचे 5 मिशन सुद्धा नोट करून घ्या. एक्झाममध्ये जोड्या लावामध्ये आपल्याला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, एवढी माहिती तुमच्या लक्षात आली असेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा ICCचा 2024 मधील प्रतिष्ठित सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार कोणाला जाहीर झाला? मित्रांनो, हा ICCचा सर्वोच्च पुरस्कार असून आता हा पुरस्कार आपल्या जसप्रीत बुमराह यांना जाहीर झालेला आहे. याआधी आपण हे सुद्धा पाहिलं होतं की जसप्रीत बुमराह यांना ICC मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार सुद्धा जाहीर झाला आहे आणि आता या पुरस्कारानंतर जसप्रीत बुमराह यांनाच वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठीचा सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार जाहीर झाला आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये हा नक्की विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, 2024चा सर गारफील्ड सोबर्स पुरस्कार हा जसप्रीत बुमराह यांना जाहीर झाला. यासच 2024 साठी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी देण्यात येणारी रेचल हेओ फ्लिंट ट्रॉफी कोणाला जाहीर झाली? तर ही ट्रॉफी न्यूझीलंडच्या मेरी केर यांना जाहीर झाली. आणि मित्रांनो, मेरी केर यांना या रेचल हेओ फ्लिंट ट्रॉफी बरोबरच वर्षातील सर्वोत्तम T20 खेळाडूचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. याआधीच आपण ICCचे इतर पुरस्कार पाहिले आहेत, ते सुद्धा एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, वुमेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार स्मृती मंदाना यांना जाहीर झाला. मेन्स वन डे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार आजमतुल्लाह ओमरसाही. मेन्स T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार भारताच्या अर्शदीप सिंग यांना जाहीर झाला. 2024चा इमर्जिंग मेन्स प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार कामेंडू मेंडिस, तर 2024चा इमर्जिंग वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार ॲनेरी डर्कसेन यांना जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न पहा. भारताचे ॲपल मॅन म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच हरिमन शर्मा यांना भारताचं ॲपल मॅन म्हणून ओळखलं जातं. आणि सध्या हरिमन शर्मा हे चर्चेमध्ये का आहेत? तर नुकतेच आता त्यांना 2025चा पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे ते चर्चेमध्ये आले आहेत. हरिमन शर्मा हे हिमाचल प्रदेशचे रहिवासी असून त्यांनी HRMN99 या नावाची एक सफरचंदाची जात निर्माण केली असून त्यांना त्यांच्या या कार्यामुळेच भारताचे ॲपल मॅन म्हणून ओळखलं जातं. येणाऱ्या एक्झामसाठी हरिमन शर्मा यांचं नाव सुद्धा महत्त्वाचं असेल. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय रसायन संस्थेने रसायन महर्षी या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? तर हा जो रसायन महर्षी पुरस्कार आहे
या पुरस्काराने यंदा रघुनाथ माशेलकर यांना सन्मानित करण्यात आला आहे. याबरोबरच यातील रसायन ब्रह्मश्री या पुरस्काराने M शर्मा यांना सन्मानित करण्यात आलं. रसायन टाटा पुरस्काराने लक्ष्मीकांतम, रसायन उद्योग महाराष्ट्र या पुरस्काराने मुकेश अंबानी, रसायन उद्योग महर्षी राजश्री बिर्ला, तर जीवनगौरव पुरस्काराने किशोर शहा यांना सन्मानित करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणते राज्य हे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच बिहार हे ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे. बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष हे राकेश तिवारी असून त्यांनी आता बिहारमधील ग्रामीण क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी ही ग्रामीण क्रिकेट लीग सुरू केली आहे. यामध्ये कोण हिस्सा घेऊ शकतं? तर 13 ते 23 या वयोगटातील खेळाडू या खेळात सहभागी होऊ शकणार आहेत. बरं, याआधी सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या आहेत, त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. तर पहा, भारतातील पहिली पूर्णपणे एकात्मिक आपत्ती चेतावणी प्रणाली कवचम ही केरळ या राज्यानं लॉन्च केली. बरं, भारतातील पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचं अनावरण कुठे करण्यात आलं? तर मुंबईमध्ये करण्यात आलं. आणि पूर्व भारतातील पहिली खगोलशास्त्रीय वेधशाळा ही पश्चिम बंगालमध्ये स्थापन करण्यात आली असून AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारं भारतातील पहिलं राज्य हे आपलं महाराष्ट्र ठरलं आहे. भारतातील पहिले AI आधारित कॅम्पस हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये निर्माण करण्यात येणार असून दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन प्रयोगशाळा ही कर्नाटकमध्ये निर्माण करण्यात आली. आता हा प्रश्न पहा, कोणत्या संस्थेद्वारे असर हा अहवाल प्रकाशित केला जातो? तर असर हा जो अहवाल आहे हा प्रथम या फाउंडेशनद्वारे प्रकाशित केला जात असून नुकताच आता प्रथमने हा अहवाल प्रकाशित केला आहे. व या असर अहवालातील माहितीनुसार महाराष्ट्रातील तिसरीच्या 37% मुलांना दुसरीचे पुस्तक सुद्धा वाचता येत नाही. तसेच ही टक्केवारी अमरावतीमध्ये 23.3%, नंदुरबारमध्ये 26.5%, जळगावमध्ये 28.7%, नांदेडमध्ये 33.4%, अकोल्यामध्ये 33.6%, तर भंडारा जिल्ह्यात 34.5% इतके आहे. आणि मित्रांनो, आपल्या भारतातील इतर राज्यांचा विचार केल्यास 6वी ते 8वीच्या मुलांना जिथे भागाकार जमत नाही त्यात मेघालय हे 88% पहिल्या क्रमांकावर आहे. आसाममध्ये हे प्रमाण 76%, राजस्थानमध्ये 75%, जम्मू काश्मीर आणि गुजरातमध्ये हे प्रमाण 72% इतकं आहे. जम्मू काश्मीरमधील 53% 8वीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही. हेच प्रमाण तेलंगणात 50% इतकं आहे. आंध्र प्रदेशमध्ये 47%, राजस्थानमध्ये 37%, तर उत्तर प्रदेशमध्ये हे प्रमाण 33% आहे. आणि 8वीच्या मुलांना जिथे वजाबाकी करता येत नाही हे प्रमाण राजस्थानमध्ये सर्वोच्च 90% इतकं आहे. त्यानंतर मध्य प्रदेश 87%, गुजरात 84%, मेघालय 82%, तर बिहारमध्ये हे प्रमाण 72% इतकं आहे. मित्रांनो, सध्या ही आपल्या भारतातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2025च्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर या 2025च्या वरिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद हे मानुष शहा यांनी पटकावलं आहे. आणि तसेच यातील महिला एकेरीचं विजेतेपद हे दिया चितळे यांनी पटकावलेलं आहे. या स्पर्धेची कितवी आवृत्ती होती? तर या स्पर्धेची 86वी आवृत्ती होती व याचं आयोजन गुजरातमधील सुरत येथे करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न, मित्रांनो, आता संसदेच्या संयुक्त समितीने वक्फ विधेयकातील बदलांना 27 जानेवारी रोजी मान्यता दिली. तरी संसदेची जी संयुक्त समिती होती त्याचे अध्यक्ष कोण होते हेच आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे जगदंबिका पाल हे या संयुक्त समितीचे अध्यक्ष होते. या वक्फ विधेयकाबाबत झालेल्या निर्णयात 16 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं, तर याला 11 सदस्यांनी विरोध केला आहे. पुढील प्रश्न पहा, अलीकडे चर्चेत असलेल्या अनुजा या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच ॲडम जे ग्रेव्हज हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. बरं, सध्या हा चित्रपट का चर्चेमध्ये आला? तर मित्रांनो, या अनुजा चित्रपटाला ऑस्कर 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन लघुपट या श्रेणीत नामांकन मिळाल्यामुळे सध्या हा चित्रपट चर्चेमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे हा हिंदी भाषेतील एक अमेरिकन चित्रपट आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी शहीद दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो शहीद दिन आहे हा दरवर्षी भारतात 30 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
आणि हा दिवस 30 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो असं जर विचारलं तर 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचं निधन झालं होतं. त्यासाठी हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. याबरोबरच भारतामध्ये महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने दरवर्षी 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग दिन साजरा केला जातो. आणि जागतिक कुष्ठरोग दिन कधी साजरा केला जातो तर जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा जागतिक कुष्ठरोग दिन साजरा केला जातो. या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा हा प्रश्न होता की ICCद्वारे 2024च्या सर्वोत्तम पुरुष कसोटी क्रिकेटपटू पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले. आजच्या दुसऱ्याच प्रश्नात याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळालं असून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जसप्रीत बुमराह यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित केले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.